गणपतीच्या छायेखाली एकोप्याचा उत्सव, दुर्गा युवा शक्ती मंडळाचा स्वामी समर्थ प्रकट दिन दिमाखात। जमदाडे गल्ली सांगली येथील दुर्गा युवा शक्ती मंडळाच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे दुसरे वर्ष अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरे करण्यात आले। परिसरात सर्वत्र श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारायण कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदवला। महिलांच्या मुखातून घुमणाऱ्या पारायणाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, समाधान आणि आध्यात्मिक आनंद स्पष्टपणे दिसून येत होता। यावेळी नगरसेवक मयूर शेठ पाटील यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली। आरतीच्या प्रसंगी वातावरणात एक वेगळाच आध्यात्मिक उत्साह संचारला होता। यावेळी बोलताना नगरसेवक मयूर पाटील यांनी दुर्गा युवा शक्ती मंडळाच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की मंडळाने हा उपक्रम अत्यंत सुंदर आणि समाजाला दिशा देणारा राबवला आहे। अशा कार्यक्रमांमुळे समाजात प्रेम, भक्ती, संस्कार आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होते। सर्वांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। तसेच मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। यावेळी डॉक्टर सतीश नाईक यांनीही आपल्या मनोगतात मंडळाच्या कार्याचा गौरव केला। हे मंडळाचे दुसरे वर्ष असून वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात। स्वामी समर्थ प्रकट दिनासह इतरही उपक्रमांमधून मंडळ सातत्याने समाजात भक्ती, एकोपा आणि सकारात्मकतेचा संदेश देत आहे। त्यामुळेच या परिसरातील नागरिकांकडून मंडळाला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नीटनेटके नियोजन, शिस्तबद्ध संयोजन आणि सेवाभावाने केलेली व्यवस्था यामुळे संपूर्ण सोहळा अधिकच उठावदार झाला। मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी केवळ उत्सव साजरा न करता समाजात भक्ती आणि एकतेची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचे कार्य केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। हा स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा, मनामनांना जोडणारा आणि श्रद्धेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा दृढ करणारा उत्सव ठरला। सोहळ्याच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाने या भक्तिमय उत्सवाला जणू पूर्णत्वच प्राप्त झाले। प्रेमाने, आपुलकीने आणि सेवाभावाने दिलेल्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। भक्ती, समर्पण आणि सामूहिक एकतेची गोड अनुभूती देत हा महाप्रसाद संपूर्ण सोहळ्याचा सर्वाधिक भावस्पर्शी आणि समाधान देणारा क्षण ठरला। कर्णावतारम संसारसारम भजगेंद्रहारम सदा वसंतप्रदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। परब्रह्म स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। मंगलमूर्ती मोरया रूपाजयाचे
सर्वांगे संधारा उठिशे दुराजे कंठे दळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगल मरदी दर्शन रत्नाखजिता भारात जगवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा आज स्वामी प्रकट दिनानिमित्त नवप्रभात गणेशोत्सव मंडळातर्फे महाप्रसाद आयोजित केला होता. त्यानिमित्तानं मला आरतीला मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आमचे सहकारी मित्र सतीश नाईक हे पण आमच्यासोबत आरतीला होते, त्यांचेही आभार मानतो. व येत्या काळामध्ये मंडळातर्फे असेच विविध कार्यक्रम प्रसारित होतात, त्याबद्दल मी मंडळाचा आभार मानतो. इथले सर्व भाविकांना स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा देतो. तसेच सर्व भक्त मंडळांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. खानबाग येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दुर्गा युवा शक्ती व नवप्रभात गणेशोत्सव मंडळ यामार्फत खानबागात नवप्रभात चौकात स्वामी समर्थांची प्रकट दिनानिमित्त सर्व पूजा आरती झाली आणि महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. तर सर्व भक्तांनी आणि खानबागातील सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थाच्या याला प्रतिमेला पूजन करून सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा देतो. आलाच परत आलाच परत जेवण झाल्यानंतर हात धुवायला सरकारच्या ठिकाणी सोय केली आहे.